आम्ही पोलीस आहोत, पुढे पोलिसांची तपासणी सुरू आहे, असे सांगत दोन तरुणांनी दुचाकीवरून येऊन सेवानिवृत्त सैनिकाच्या पत्नीला व नवविवाहिता अशा दोघींचे सुमारे 4 तोळ्यांचे दागिने लंपास केले. याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. तालुक्यात 2 दिवसातील ही दुसरी घटना असल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मनीषा भवरकर वय 40 जामगाव आवटे तालुका बार्शी यांनी 2 तरुणाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. ही दुसरी घटना रविवारी जामगाव आवटे येथे दुपारी 12:30च्या दरम्यान घडली. पहिली घटना शुक्रवारी याच मार्गावर घडली होती. मनीषा भवरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मुलगी आदिती नवविवाहित असून काल तिचे पती नेण्यासाठी येणार होते. आम्ही दोघी बाहेर वळण रस्त्यावर घराजवळ असलेल्या माहुली नर्सरी येथे गुलाबाची रोपे घेऊन पायी जात होतो. त्यावेळी 2 तरुण दुचाकीवर आले आणि पोलीस आहोत, पुढे पोलिसांची तपासणी सुरू आहे, सोने काढून आमच्याकडे द्या, पदरात सोने ठेवू नका अशी बतावणी केली. हे खरे समजून आदितीचे 12 ग्रॅमचे मिनी गंठन तिने माझ्याकडे दिले होते. पदरात गाठ बांधून ठेवलेले काढायला लावले व खिशातून कागद काढून त्याची पुडी बांधली व आमच्याकडे दिली. घरी जाईपर्यंत उघडू नका असे सांगितले. घरी गेल्यावर पुडीत पाहिले असता नकली अंगठी होती. असाच प्रकार शहरातील ज्येष्ठ सेवानिवृत्त सैनिक पत्नीसह धानोरे तालुका बार्शी येथे घडली. यमाई देवीचे दर्शन घेऊन दुचाकीवरून परतताना हॉटेलजवळ थांबले असताना दोघांनी येऊन पोलीस असल्याचे सांगत 3 तोळ्यांच्या 2 पाटल्या व 4 ग्रॅमची अंगठी असा 3 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. सेवानिवृत्त सैनिक शंकर कुलकर्णी वय 70 राहणार भिसे प्लॉट सुभाषनगर बार्शी यांनी अज्ञात दोघांविरोधात फिर्याद दाखल केली होती. ही घटना शुक्रवारी जामगाव आवटे तालुका बार्शी येथे सकाळी 11:30च्या दरम्यान घडली होती.